नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर शेतकऱ्यांना अतिशय दिलासादायक अपडेट आहे. तर नुकत्याच 2 दिवसापूर्वी अपडेट समोर आलेला आहे. तर 17 जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप हेक्टरी मिळणार 21,000 रुपये, 25,55,00,000 निधीचे वितरण. तर काय आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट करू नका, व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे. तर चला मग. तर शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे. तर तो कोणत्या पिकासाठी मंजूर करण्यात आलेला आहे, त्याचबरोबर तो किती जिल्ह्यामध्ये दिला जाणार आहे, त्याच्यानंतर शेतकरी किती पात्र आहे, याची सविस्तर अपडेट आज आपण बघणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, 17 जिल्ह्यांमध्ये या पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे. त्याचबरोबर या जिल्ह्यांमध्ये जे काही पिकांची नुकसान झालेली आहे तर ते पिकांची यादी सुद्धा आपण समोर बघणार आहोत. त्यामध्ये किती शेतकरी पात्र झालेले आहे याची सुद्धा यादी सविस्तर बघणार आहोत. तर त्यामध्ये शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अग्रिम पीक विमा वाटप सुरू करण्यात आलेला आहे. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रशासनाला पावसाचा 21 दिवसाचा खंड असल्यास पंचनामे पूर्ण करून अग्रिम पीक विमा देण्याच्या सूचना देखील दिलेल्या आहेत. तसेच 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईमध्ये पीक विमा कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शेतकऱ्यांना वेळीच मदत करण्याचे निर्देश देखील दिलेले आहेत. त्या शेतकऱ्यांना लवकरच मदत होईल असे आश्वासन देखील देण्यात आलेले आहे. तर शेतकरी मित्रांनो, जिल्हा अधिकाऱ्याच्या प्रयत्नांनी शुक्रवारी पीक विमा कंपनीने 25% अग्रिम पीक विमा जो काही मंजूर केलेला आहे याचा लाभ 17 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार आहे. तर हा जो पीक विमा आहे तो अग्रिमचा पीक विमा मंजूर केलेला आहे. तर याच्यामध्ये सुद्धा 2,75,900 पीक विमाधारक शेतकऱ्यांच्या खात्यावरती येत्या 2 दिवसांमध्ये म्हणजे दिवाळीपूर्वीच हा पीक विमा जो आहे तो जमा करण्याच्या सूचना देखील वरिष्ठ जिल्हा अधिकारी यांना भारतीय कृषी पीक विमा कंपनीला दिलेल्या आहे. त्यानंतर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावरती सुद्धा 105 कोटीचा अग्रिम पीक विमा जो आहे तो 2 दिवसामध्ये मंजूर करण्यात आलेला आहे. तर या प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत मदतनीस म्हणून आलेले या प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी पीक विमा कंपनीमार्फत सोयाबीन, मक्का, बाजरी जे काही पिकं आहे या पिकांची शेतकऱ्यांना 25% नुकसान भरपाई मिळण्याबाबत जिल्हा अधिकारी यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे सोयाबीन पीक विम्याचे अर्ज भरणाऱ्या 88,352 शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट 105,78,00,000 रुपये जमा केल्याची माहिती देखील जिल्हा अधिकारी कृषी अधिकारी यांनी दिलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, राज्य शासनाने जाहीर केलेल्या यादीनुसार या 17 जिल्ह्यामध्ये 108 महसूल मंडळांमध्ये दुष्काळ परिस्थिती असल्याचे स्पष्ट दिसून आलेले आहेत. तर त्यामध्ये शेतकऱ्यांना दुष्काळ सवलतीचे जे काही मार्ग आहे ते मोकळे होऊन त्यांना मदत मिळावी याचा मार्ग देखील आता मोकळा झालेला आहे. तरी पण मिळण्याच्या आणि जे काही शेतकरी अजून वंचित आहे ते मिळण्याच्या प्रतीक्षेतच आहेत. तर या खात्यावर पैसे केव्हा जमा होणार, या जिल्ह्यातील कंपनीने या महिन्यात कारवाई करून शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये अग्रिम भरपाई सुरू करून देणे. त्याचबरोबर 17 जिल्ह्यातील 108 महसूल मंडळातील 1,90,607 शेतकऱ्यांच्या खात्यावरती 105,40,62,329 रुपयाचा जो काही अग्रिमचा पीक विमा आहे ही भरपाई जमा करण्यात आलेली आहे. आणि त्याचमुळे बहुतेक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती कुठंतरी आता दिवाळीपूर्वी आनंदाचं वातावरण देखील निर्माण झालेलं आहे. तर त्यामध्ये नांदेड जिल्हा आहे. तर नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा 25% अग्रिमचं जे काही वाटप आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे. तर या जिल्ह्यामध्ये सोयाबीन उत्पादकांचे 500% जास्त नुकसान झालेले आहे. त्यामुळे जिल्हा अधिकारी राऊत यांनी 25% अग्रिमचा जो काही पीक विमा वाटपासंदर्भात ज्या सूचना होत्या त्या सुद्धा अधिसूचना लागू केलेल्या आहे. आणि यानुसार त्या पीक विमा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचा अग्रिमचा जो काही पीक विमा आहे त्याची रक्कम त्यांच्या खात्यावरती सुरळीतपणे या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यास सुरुवात झालेली आहे. आणि त्याचबरोबर 2 दिवसामध्ये 50 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाल्याची माहिती देखील कंपनीच्या सूत्रांकडून देण्यात आलेली आहे. तर काही पिकांना यामधून वगळण्यात देखील आलेले आहेत. तर या उत्पादकांना 25% अग्रिम मंजूर करून
वाटप देखील झालेली आहे आणि त्यामुळे जिल्ह्यातील 6.5 लाख हेक्टरवरील जे काही पेरणी झालेले आहे तर सोयाबीनसाठी 8.5 लाख रुपये इतका पीक विमा जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे आणि यामध्येच पहिल्यापेक्षा अधिक जी काही रक्कम आहे ती सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेली आहे आणि यातच पहिल्या दिवशी 30 कोटी रुपये जमा झाले तर दुसऱ्या दिवशी 20 कोटी रुपये जमा झालेले आहे. त्याच्यानंतर 30 कोटी रुपये जमा झाले तर असे एकूण 50 कोटी रुपये जमा झालेले आहेत. उर्वरित जो काही पीक विमा आहे तो येत्या 2 दिवसामध्ये जमा होईल अशी माहिती देखील कंपनीच्या सूत्रांकडून देण्यात आलेली आहे. तर त्यामध्ये काही दिवसात जमा होईल असं सुद्धा सर्व कंपन्यांकडून सांगण्यात आलेले आहे आणि यातच आता 25% जी काही पीक विम्याची रक्कम मिळण्याच्या प्रतीक्षेमध्ये होते तर ते शेतकरी सुद्धा आता थोडेसे बिनधास्त झालेले आहे. म्हणजे या शेतकऱ्यांना सुद्धा दिवाळीपूर्वी हा जो काही उर्वरित अग्रिमचा पीक विमा आहे तो लवकर त्या शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे. तर आता त्यानंतर शेतकऱ्यांच्या पीक विम्याची जी काही रक्कम आहे ती राज्य सरकारकडून 506 कोटींचा निधी हा मंजूर करून आजपासून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे. तर त्यानंतर राज्यातील बीड आणि लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पीक विम्याची जी काही रक्कम आहे ती मंजूर करून शेतकऱ्यांच्या लवकरात लवकर खात्यावरती पैसे जमा होणार आहे. त्यानंतर याचे असे आदेश देखील प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे आणि त्याचसाठी सरकारकडून निधी देखील वितरित करण्यात आलेला आहे. तर त्याचबरोबर आता पुणे हवामान विभागाकडून सुद्धा राज्यातील 17 जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण हे अत्यंत कमी असल्यामुळे या जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर करून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर पीक विम्याचे पैसे म्हणजे दुष्काळ निधी जो आहे तो सुद्धा जमा करण्याचे निर्देश देखील देण्यात आलेले आहे. तर आणि हेच पीक विमा असेल किंवा दुष्काळी अनुदान असेल तर हे अतिवृष्टी अनुदान असेल हे जर दिले नाही तर आम्ही टोकाचे पाऊल उचलू असे सुद्धा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आवाहन दिलेले आहेत. तर शेतकरी मित्रांनो या 17 जिल्ह्यांमध्ये पीक विमा कंपनीने आता पीक विमा देण्यास सुरुवात केलेली आहे. तर ते 17 जिल्हे कोणते आहेत तुम्हाला मी थोडक्यात सांगणार आहे. तर त्यामध्ये आपला नाशिक जिल्हा असेल, त्याच्यानंतर पुणे असेल, हिंगोली असेल, औरंगाबाद असेल, त्याचबरोबर नांदेड, बीड, परभणी, सोलापूर, सातारा, सांगली, त्याचबरोबर जे काही अजून उर्वरित जिल्हे आहेत तर या सर्व जिल्ह्यांना आता हा 25% अग्रिमचा जो काही पीक विमा आहे किंवा 75% जो काही पीक विमा आहे तर तो पीक विमा आता हा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती दिवाळीपूर्वीच म्हणजे येत्या 2 दिवसामध्ये जमा केला जाणार आहे. तर हे होतं 17 जिल्ह्यांचं महत्त्वाचं असं अपडेट. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आवडला तर लाईक शेअर करा. नवीन असेल तर असेच शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू असेच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.